नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार। तर या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या। पिठोरी अमावस्या स्त्रियांना सौभाग्य देणारी तसेच पौत्रवती देणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून देखील ओळखली जाते आणि ज्यालाच आपण पिठोरी अमावस्या किंवा पोळा असे देखील म्हणत असतो। पिठोरी अमावस्येला उपवास केल्याने पुत्रप्राप्ती होते आणि ज्या माता हे पोळ्याचे व्रत करतात किंवा या दिवशी अशी पूजा करतात तर त्यांच्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभतं। महाराष्ट्रामध्ये पिठोरी अमावस्या हा पोळा सण म्हणून साजरा केला जातो आणि बैलांचा हा सण असतो आणि या दिवशी बैलांची पूजा केली जाते। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, श्रावण महिन्यातील अमावस्या जिलाच आपण पिठोरी अमावस्या असे म्हणत असतो आणि या दिवशी आपण बैलांची पूजा करत असतो। त्यासोबतच स्त्रीला सौभाग्य देणारी आणि पौत्रवती बनवणारी ही अमावस्या आहे। तर या दिवशी पूजा केल्याने आपल्या मुलांचं आरोग्य उत्तम राहतं, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि त्यामुळेच प्रत्येक घरामध्ये पोळ्याच्या दिवशी अशी मांडणी ही करावीच। ग्रामीण भागामध्ये या दिवशी बैलांना अंघोळ घालून त्यांना सजवलं जातं आणि संध्याकाळी त्यांची पूजा केली जाते। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ही पूजा केली जाते। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांची पूजा केली जाते। तर ही मांडणी पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी केली जाते। तर शुक्रवारी पोळ्याचा श्रावण महिन्यातील या अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी 11:56 अमावस्या ही लागणार आहे आणि ती शनिवारी म्हणजे 23 ऑगस्टला सकाळी 11:37 संपणार आहे। आणि जे अमावस्याचे उपाय आहे तर ते आपण 23 तारखेला करावे, कारण हिंदू धर्मामध्ये उदयतिथीला अत्यंत महत्त्व आहे आणि त्यामुळेच उदयतिथीनुसार अमावस्याचे जे उपाय असतात तर ते आपल्याला 23 तारखेला करायचे आहे। तर पोळ्याची पूजा मांडणी ही कशी करावी तर बघा, देवघरासमोर देखील किंवा देवघराच्या बाजूने देखील तुम्ही ही मांडणी करू शकता। तर यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती लाल कपडा टाकून चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढायची आहे। त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। त्यासोबतच आपल्या मुलांसाठी या दिवशी 64 योगिनीची देखील पूजा केली जाते। तर 64 योगिनीचं चित्र हे आपल्याला पाटाच्या मागील जी भिंत आहे तर त्या भिंतीला आपल्याला चिपकवायचं आहे। त्यानंतर पाटावर आपल्याला बैल ठेवायचे आहे। तर 2 बैल 1 घोडा आणि किंवा 4 बैल आणि 1 घोडा असं आपल्याला पाटावर मातीचे बैल हे ठेवायचे आहे। त्यांच्यासमोर आपल्याला थोडेसे गहू टाकायचे आहे। त्यासोबतच या दिवशी बैलांच्या डोक्यावर पळसाच्या मुळीचा चौरा तर हा पण ठेवला जातो। त्यानंतर बैलांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, तसेच आघाड्याची पानं देखील अर्पण करायची आहे। तर श्रावण महिन्यामध्ये आघाड्याच्या पानांना खूप महत्त्व आहे। त्यासोबतच तुम्ही फळ देखील ठेवू शकता। त्यासोबतच 64 योगिनीचा जो फोटो लावलेला आहे तर त्या फोटोला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, प्रार्थना करायची आहे किंवा आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं। त्यासोबतच नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर ठेवू शकता किंवा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवला जातो आणि तो देखील आपल्याला ठेवायचा आहे। पाणी ठेवावं। तर अशी आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे। त्यासोबतच या दिवशी बऱ्याच ठिकाणी पिठाचे दिवे देखील लावून ओवाळले जाते। तर त्याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता। तर ज्याप्रमाणे जशी तुमची पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता। आणि ही मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे। तर बैल हे जे मातीचे बैल आहेत तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि जे धान्य आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुम्ही दान देखील करू शकता। तर अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पूजा तुम्ही करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।